प्रशासनाच्या विरोधामध्ये धरणे आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे आपण या ठिकाणी खरं तर फटाके फोडून काय आपण या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला आहे? जे धरणे आंदोलन चालू आहे तो एक राजकीय स्टंट आहे। काल चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनेल साहेब आणि पोलीस उपनिरीक्षक श्री घुले साहेब यांनी जो किसन यशवंत जोरवेकर नावाचा भ्रष्टाचारी ब्लॅकमेलर लोकांना अधिकाऱ्यांच्या विरोधात, उद्योजकांच्या विरोधात, व्यापाऱ्यांच्या विरोधात, पत्रकारांच्याही विरोधात खोट्या केसेस दाखल करून आणि ब्लॅकमेलिंग करणे हा त्याचा एकमेव उद्देश होता। परंतु टाकळी ग्रामपंचायतीतील माजी सरपंच अण्णा गवळी याला बी मारून टाकण्याचा त्याने प्रयत्न केला होता पाण्यात बुडवून। अशा कुटील डाव रचून लोकांना त्रास देण्याच्या अन्याय म्हणजे जनतेवर अन्याय करत असलेल्या अन्यायी जुलमी किसन यशवंत जोरवेकरांवर काल पोलिसांनी अटक करून चाळीसगावच्या जनतेला एक सुटकेचा श्वास दिला। चाळीसगावची जनता त्याच्या धाकेने म्हणजे अनेकांना त्यांनी ब्लॅकमेलिंग केलं, खोट्या केसेस केला। चाळीसगावची जनता पुढे येत नव्हती, परंतु आता चाळीसगावची जनता चाळीसगावचे पोलीस निरीक्षक मनेल साहेब आणि घुले साहेब यांना खूप खूप धन्यवाद देते की या अशा कर्दनका ब्लॅकमेलर माणसाला अटक केली। त्यामुळे आज आम्ही जेवढे बी त्याच्या जाचापासून पीडित लोक आहोत ते आज त्याला अटक केली असल्यामुळे आम्ही आनंद उत्सव साजरा केला, पेढे वाटले आणि फटाकडेही फोडले। निषेध व्यक्त केला जातो, निलंबनाची कारवाई केली जाते। हे राजकीय लोक राजकीय स्टंट करतील त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। आम्ही सर्वसामान्य लोक आहोत, कुठल्याही राजकीय पक्षाशी आमचा संबंध नाहीये। आम्ही सर्वसामान्य पीडित लोक आहोत जे जोरवेकराच्या जाचाला कंटाळलेले, त्याने खोट्या केसेस केलेले आहेत, त्या खोट्या केसेसच्या जाचाला कंटाळलेले लोक आहोत। राजकीय लोकांशी काही घेणं देणं नाही, ते त्यांचा राजकीय स्टंट करतात। आता आम्ही बघितलं उन्मेष पाटील ते राजकीय स्टंटचं भाषण चालू आहे, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही। कोणाचा काही प्रश्न आहे का? काय घोषणा आहे? घोषणा चाळीसगाव पोलिसांचा अशा गुन्हेगारांच्या फाशी झालीच पाहिजे। लोकांना त्रास देणाऱ्या गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे।